नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे वर्ग समीकरणे भाग 5वा। या भागामध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यात शिकणार आहोत। चला मग वळूया आपल्या पहिल्या उदाहरणाकडे, जे आहे पूर्ण वर्ग पद्धतीने 9x चा वर्ग वजा 12x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मूळे काढणे। आता पूर्ण वर्ग पद्धतीने या समीकरणाच्या मूळे म्हणजेच उकली काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण या समीकरणाला त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करूया, म्हणजेच आपल्याला x च्या वर्गाचा सहगुणक मिळेल। तर जेव्हा आपण या समीकरणाला त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करतो तेव्हा आपल्याला मिळतं x वर्गाचा सहगुणक म्हणजेच a ची किंमत 9 ही मिळते। पण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला ह्या a ची किंमत 9 च्या ऐवजी 1 करायची आहे आणि ते करण्यासाठी आपण ह्या वर्ग समीकरणाच्या प्रत्येक पदास 9 ने भागू, म्हणजे आपल्याला मिळेल 9x भागिले 9 चा वर्ग वजा 12x भागिले 9 अधिक 2 भागिले 9 बरोबर 0। आता आपण पुढच्या पायरीमध्ये अधिक 2 भागिले 9 या संख्येचे पक्षांतर करूया, म्हणजे आपल्याला मिळेल x चा वर्ग वजा 4x भागिले 3 बरोबर वजा 2 भागिले 9। आता आपल्याला या डाव्या बाजूला घेऊन त्याची तुलना x चा वर्ग वजा 2xy शी करायचा आहे। म्हणजेच ह्या समीकरणाची जर आपण फक्त डावी बाजू घेतली म्हणजे x चा वर्ग वजा 4x भागिले 3 आणि त्याची तुलना जर आपण x चा वर्ग वजा 2xy ह्याच्याशी केली तर आपल्याला काय मिळेल, तर x चा वर्ग आणि x चा वर्ग जाईल, मग आपल्याला मिळेल पुन्हा x चा वर्ग आणि x जाईल, मग आपल्याला मिळेल 4x भागिले 3 बरोबर 2xy। आता पुन्हा आपण या दोघांची तुलना केली तर ह्या समीकरणामधून पुन्हा x आणि x ची किंमत जाईल आणि आपल्याला y ची किंमत 2y ची किंमत 4 भागिले 3 मिळेल। पुन्हा आपण जर ह्याची तुलना केली तर 2 आणि 2 जाईल आणि आपल्याला y ची किंमत 2 भागिले 3 ही मिळेल। तर मित्रांनो, ह्या समीकरणामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा x वर्गाचा सहगुणक 1 करायचा, त्यासाठी आपण प्रत्येक पदास 9 ने भागले। नंतर जी समीकरण मिळत आहे त्याची तुलना आपण x चा वर्ग वजा 2xy ह्याच्याशी केल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळेल। आता ह्या y च्या किमतीला घेऊन आपण त्याचा वर्ग करायचा आहे। तर जेव्हा आपण ह्या y चा वर्ग करतो तेव्हा आपल्याला मिळतंय 4 भागिले 9। आता समीकरण 1 ह्याच्या दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला ह्या y वर्गाची किंमत मिळवायची आहे, म्हणजे आपले समीकरण बनेल x चा वर्ग वजा 4x भागिले 3 अधिक 4 भागिले 9 बरोबर वजा 2 भागिले 9 अधिक 4 भागिले 9। आता आपण मित्रांनो ह्या 3 पायऱ्या लक्षात ठेवून हे समीकरण इथपर्यंत सोडवलेले आहे। आता पुढचे समीकरण सोडवण्यासाठी जर आपण व्यवस्थित डावी बाजू पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हा एक पूर्ण वर्ग आहे आणि ही डावी बाजू हा x वजा 2 भागिले 3 या पदाचा वर्ग आहे। म्हणजेच आपण लिहू शकतो x वजा 2 भागिले 3 चा वर्ग बरोबर, जर आपण उजवी बाजू सोडून घेतली तर आपल्याला त्याचे उत्तर मिळेल 2 भागिले 9। म्हणजेच आता ही जी संख्या आपल्याला मिळालेली आहे ह्याची जर आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर आपल्याला मिळेल x वजा 2 भागिले 3 आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे 2 चा वर्गमूळ निघत नाही, म्हणून आपण वर्गमुळात 2 असंच लिहिणार आणि 9 चं वर्गमूळ हे 3 आहे। आणि ह्या संख्येत जेव्हा आपण कोणत्याही संख्येचे वर्गमूळ घेतो तेव्हा आपल्याला 2 संख्या मिळतात, एक धन म्हणजे अधिक आणि दुसरी ऋण म्हणजे वजा, म्हणून आपण इथे x ची किंमत ही वर्गमुळात 2 भागिले 3 आणि वजा वर्गमुळात 2 भागिले 3 अशी घेतली आहे।
आता पुढच्या पायरीसाठी आपण -2/3 याचे पक्षांतर करणार आहोत. जेव्हा आपण याचं पक्षांतर करू तेव्हा -2/3 हे +2/3 होईल आणि आपल्याला x ची किंमत ही 2 अधिक √2/3 आणि 2 वजा √2/3 अशी मिळेल. म्हणजे जेव्हा आपण ह्या वर्ग समीकरणाला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवतो तेव्हा आपल्याला x च्या ह्या दोन किमती मिळतात. चला तर मग आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या समीकरणाकडे, जे आहे पूर्ण वर्ग पद्धतीने 2x² वजा 8x वजा 9 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच उकली काढणे. ते करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण दिलेल्या समीकरणाला त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करूया. म्हणजेच आपल्याला x² चा सहगुणक हा 2 मिळेल. आता पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्यासाठी x² चा सहगुणक म्हणजे a ची किंमत आपल्याला 1 करायला हवी. त्यासाठी आपण संपूर्ण वर्ग समीकरणाला 2 ने भागूया. म्हणजे आपले समीकरण बनेल कंसात 2x/2 वजा 8x/2 वजा 9/2 बरोबर 0. आता -9/2 या संख्येचे आपण पक्षांतर करून त्याला उजव्या बाजूला घेऊन जाऊया. म्हणजे आपले समीकरण बनेल x² वजा 4x बरोबर 9/2. आता ह्या नवीन समीकरणाला आपण x² वजा 2xy याच्याशी तुलना करूया. म्हणजेच आपला x² आणि x² हा जाईल, 2 आणि 2 जातील आणि आपल्याला मिळेल 2x बरोबर xy. यामधून पुन्हा x आणि x जाईल आणि आपल्याला y ची किंमत ही 2 मिळेल. आता आपण ह्या आपल्या नवीन समीकरणामध्ये y बरोबर 2 चा वर्ग म्हणजेच y चा वर्ग बरोबर 4 ही संख्या मिळूया. म्हणजे आपले समीकरण बनेल x² वजा 4 वजा 4x अधिक 4 बरोबर 9/2 अधिक 4. आता जर आपण आपली डावी बाजू व्यवस्थित पाहिली तर आपल्या लक्षात येईल की डावी बाजू हे x वजा 2 ह्या पदाचा पूर्ण वर्ग आहे. म्हणजेच आपले समीकरण बनेल x वजा 2 चा पूर्ण वर्ग बरोबर 17/2. आता या समीकरणाला आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. म्हणजे आपल्याला मिळेल x वजा 2 च्या वर्गाचा वर्गमूळ म्हणजे आपल्याला x वजा 2 मिळेल. 17 चं वर्गमूळ वर्गमुळात 17, 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2. आता 17/2 या संख्येचे जर आपण वर्गमूळ घेतले तर आपल्याला दोन संख्या मिळतील, एक धन संख्या आणि दुसरी ऋण संख्या. म्हणजेच आपल्याला अधिक वर्गमुळात 17 भागिले वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 17 भागिले वर्गमुळात 2 ही ऋण संख्या असे दोन उत्तर मिळतील. आता आपण वजा 2 या संख्येचे पक्षांतर करूया. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळेल आणि जी बनेल 2 अधिक वर्गमुळात 17 भागिले वर्गमुळात 2 किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 17 भागिले वर्गमुळात 2. अशा प्रकारे पूर्ण वर्ग पद्धतीने एखादे समीकरण सोडवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा x वर्गाचा सहगुणक हा 1 करून घेतो. मग आलेल्या नवीन समीकरणाला आपण x चा वर्ग वजा 2xy याच्याशी तुलना करतो आणि मग y ची किंमत मिळाल्यानंतर त्याचा वर्ग करून ती आपण नवीन समीकरणामध्ये मिळवतो आणि मग पुढे ते वर्ग समीकरण सोडवतो.